नमस्कार, मी सविता सुर्वे. मुक्ताई क्रोश अँड फॅशनमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला शिकवणार आहे हेअर क्रंची किंवा हेअर बँड. एकदम सोप्या पद्धती आणि खूप सुंदर. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रकारची लोकर क्रोशेट सुई लागणार आहे. तर सर्वात पहिला आपण हिरव्या कलरची लोकरीने स्लिप नॉट केले. हे पहा, मी स्लिप नॉट केली आणि मी आता मुख्य खांबांची ओळी घालते. आपल्या पूर्ण रबरवरती आपण मुख्य खांबांच्या ओळी करून घेणार आहे. तुम्हाला पूर्ण करून दाखवते. हे पहा, आपला राऊंड कंप्लीट झाला आहे. आता मी स्लिप स्टिचद्वारे आपले पहिल्या साखळीमध्ये हे जोडून घेते आणि धागा कट करून घेते. दुसरा धागा जोडूया आपण इथे. आता हे पहा, आता आपण कुठल्याही एखाद्या मुख्य खांबावरती सुरुवात करूया. इथे मी स्लिप नॉट करून घेते आणि कुठल्याही एखाद्या मुख्य खांबावरती जोडून घेते. आता मी आधी 3 साखळ्या करणार. 3 साखळ्याचा एक खांब करणार. हे पहा, आता आपण इथे 3 साखळ्यांचा एक खांब करणार आहोत. त्याच मुख्य खांबात आपण अजून 2 खांब करणार आहोत. 1 2. आता पुढच्या मुख्य खांबावरती आपण असेच 3 मुख्य खांब बनवणार आहोत. ही ओळ आपण अशीच पूर्ण करून घ्यायची. प्रत्येक मुख्य खांबावरती 3-3 खांब घालायचे. आता आपण पूर्ण करून मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपल्या प्रत्येक मुख्य खांबात 3-3 खांब घालून झाले. आता आपल्या शेवटच्या मुख्य खांबात मी 3 खांब घालून घेते. आणि आपण सुरुवात केली त्या सुरुवातीच्या 3 साखळ्यांच्या वरती जोडून स्लिप टोचने जोडून घेते आणि आपण धागा
कापून टाकूया. आता आपण पुन्हा हे पहा हिरवा धागा घेऊया. तर मी स्लिप नॉट करते. आणि कुठल्याही एका खांबावरती जोडून घेते. आता कुठल्याही एका खांबावरती आपण सुरुवात करू शकतो. हे नंतर आपण धागा हाईड करायचा. आता मी 1 2 आणि 3 साखळ्या घेतल्या आणि पुढच्या खांबावरती स्लिप टेचद्वारे अटॅच करते. हे पहा स्लिप टेचद्वारे अटॅच केलं. पुन्हा मी आता 3 साखळ्या घेणार आणि हे पुढच्या खांबावरती स्लिप टेचद्वारे अटॅच करणार. हे सगळं आपलं कंटिन्युअसली विणकाम असंच राहणार आहे. हे पहा आपलं असं विणकाम झालेलं आहे. तर मी हे पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा आपण हा पूर्ण राऊंड विणून घेतला आहे. आता मी शेवटचे 1 2 3 साखळ्या घालते. शेवटच्या मुख्य या जो खांब आहे शेवटचा त्याच्यामध्ये अटॅच करते. त्याच्यानंतर मी साखळ्या घालते 1 आणि 2 आणि आपलं पहिला जी सुरुवात होती त्या सुरुवातीमध्ये आपण स्लिप टिचद्वारे अटॅच करूया आणि आपला धागा तोडून घेऊया. हे क्रंची तयार आहे. आपण हे जे लोकर दिसते हे आपण नंतर सुईद्वारे हाईड करायची. इकडे कशी वाटली माझी हेअर क्रंची किंवा हेअर बँड ते मला कमेंटद्वारे जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.